काल आणि माझा म्हणजे वेदिकाचा तुम्हाला नॉर्थ हम्पीमधून नमस्कार. तर विजयनगर साम्राज्य, किष्किंधा असे 2-3 नावं आहेत हम्पी. इथे आता आपण चिंतामणी मठमध्ये आलेलो आहोत आणि इथेच खाली रामपदा म्हणजे रामाचे पाऊलसुद्धा आहेत आणि सुग्रीव आणि राम आपले ज्यांची जिथे भेट झाली होती ती गुफासुद्धा इथेच आहे खाली. तर आपण जाऊया आणि पटापट एक्सप्लोअर करूया नॉर्थ हम्पी. तर इथे दादा आम्हाला सांगत होते की हा तो ब्रिज आहे जो नॉर्थ हम्पी आणि साऊथ हम्पीला जोडतो. हा आहे तुंगभद्रा नदीच्या किनारी वसलेला सुग्रीव केव्हचा कॅम्पस. या गेटमधूनच आतमध्ये गेल्यावर आपल्याला 3 जागा बघायला भेटणार आहे: चिंतामणी मठ, रामपदा आणि सुग्रीव केव्ह. हे आहे चिंतामणी मठ. तिथूनच अगदी 4 पावलांच्या अंतरावर आहे. सगळं एकदम जवळजवळ आहे आणि इथे खूप कन्फ्युजन होतं. इथे असं स्पेसिफिक कोणी नाही आहे, पण इथले जे गुरुजी आहेत किंवा इथे जे काही लोकल्स असतात ते आपल्याला नक्की इथे मार्गदर्शन करतात की आपल्याला कुठून जायचं आहे, काय काय बघायचं आहे, कुठे कुठे काय काय बघितलं पाहिजे. आणि मार्गदर्शन करण्यापेक्षा म्हटलं तर फोर्स करतात. ते आपल्याला पुश करतात की आपण आपल्या बाउंड्रीज पुश कराव्या. थकलो असं तरी हे पण बघावं, ते पण बघावं. सो हे मला खूप आवडलं इकडचं. इकडचे लोकल्स आपल्या हिस्ट्रीला घेऊन खूप प्राऊड आहेत. या मी तुम्हाला एक मस्त व्ह्यू दाखवते. हे बघा. ओ माय गॉड, काय दिसतंय ना, किती सुंदर आहे. चिंतामणी मठ, किती सुंदर परिसर आहे. समोर जे तुम्हाला दादा दिसत आहेत ते आम्हाला स्वतःहून म्हणले की मी तुम्हाला इथे पुढे दाखवतो, इथून जायचं आहे पुढे म्हणून. आणि मग ते आपल्याला सगळं एक्सप्लेन पण करतात की हे नक्की काय आहे, इकडे बघा हे असं कोरलं आहे वगैरे वगैरे. कारण हे इतकं असं बारीक काम आहे की आपल्याला सहसा दिसणार नाही. त्रिशूळ त्रिशूळ आहे. त्रिशूळ दिसला. तर हा आहे आजचा मेन स्पॉट, सुग्रीव गुफा. इतकं सुंदर, भव्य आणि इतकं अंगावर काटे आणणारा हा दृश्य होता. हे विचार करूनच मला अंगावर काटे येत होते की इथे श्रीरामांची पावलं होती. इथले दगडंसुद्धा आपल्यापेक्षा जास्त भाग्यशाली आहेत. खूपच सुंदर. आणि मग तिथून आम्ही निघालो शबरी गुफा बघण्यासाठी.
हा आहे पंपा सरोवर आणि इकडेच पंपा सरोवरच्या काठी मातंग ऋषींचं आश्रम होतं, जे त्यांनी जाताना शबरी माताला सांगितलं होतं सांभाळायला, आणि त्यांना सांगितलं होतं की रामाची वाट बघायची आहे, आणि म्हणूनच शबरी माता श्रीरामांची वाट इथे बघत बसली होती. आणि मग जेव्हा राम इथे आले तेव्हा त्यांनी प्रत्येक बेर खाऊन खाऊन त्यांना दिला की एखादा असा खराब नको निघाला. तर ही ती गुफा आहे. चला आपण गुफा बघायला जाऊ. तर आता हे नवीन बांधकाम आहे. हे जे जिने वगैरे आहेत हे पहिले इथे नव्हते. तर असं म्हणू शकतो की आपण लकी पण आहे की आपल्याला थोडी सोय झालेली आहे आपली. पण तसं बघायला गेलं तर जे जसं होतं तशा याच्यातच बघायला मला पर्सनली आवडलं असतं. इथे समोरच एक महादेवाचं मंदिरसुद्धा आहे. हा आपला पंपा सरोवर, हा परिसर पण खूप सुंदर आहे. तर चला बिलकुल टाईम वेस्ट न करता आपल्याला इथे वरती जायचं आहे, आणि याच्या आतमध्ये जी ओरिजिनल जागा आहे ती अजूनही तशीच्या तशीच ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फक्त थोडं लाइटिंग्स वगैरे पाईप्स ॲड केले. आता ही जी तुम्हाला दिसणारे आतमध्ये खोल जागा ही आहे ओरिजिनल गुफा, जिथे शबरी माता आणि श्रीरामचंद्रांची भेट झाली होती. तर गाईज हा होता आपला डे 2 पार्ट 2. आता फक्त एक व्हिडिओ राहिला आहे अंजनाद्री हिल्सचा, तो बघायला नक्की विसरू नका. या व्हिडिओला पण खूप सारं प्रेम द्या.